हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. फेस्टिवल आले आहेत आणि फेस्टिवलला स्वीट डिशही पाहिजेनच. तर आज आपण एकदम अगदी 10 मिनिटात होणारी स्वीट डिश बनवूया. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया, वेळ न वाया घालवता. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्वीट डिश बनवण्यासाठी मी इकडे पॅनमध्ये 1 चमचा एवढे तूप घेतले आहे. हे तूप थोडेसे आपल्याला गरम होऊन द्यायचे आहे. तूप गरम झाले की यामध्ये 1 चमचा एवढी खसखस घालायची आहे. खसखस 2 ते 3 मिनटं अशीच परतून घ्यायची आहे. खसखस परतून झाली की यामध्येच घालूया 2 कप एवढे डेसिकेटेड कोकोनट. जर तुमच्याकडे हे मेजरमेंट नसेल तर तुम्ही घरातील वाटीच्या साहाय्यानेही मेजर करू शकता. आता हे कोकोनट आपण 2 ते 3 मिनटं असेच परतून घेणार आहोत. ह्याचा कलर आपल्याला चेंज नाही होऊन द्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं असेच परतून घेतले आहे. आता यामध्येच मी घातले आहे 1/4 कप एवढा गूळ, म्हणजेच 1पेक्षा थोडासा कमी एवढा गूळ. गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत गूळ मिक्स होत नाही तोपर्यंत याला असेच हलवत राहायचं आहे. इकडे माझं गूळ मिक्स झाला आहे. आता आपण आणि गॅस आपल्याला इकडे लो टू मिडियमवरच ठेवायचा आहे. आता यामध्येच घालूया ड्रायफ्रूट्स. तर मी इकडे 2 चमचे एवढे ड्रायफ्रूट्स घातले आहे. मी ड्रायफ्रूट्स पावडरचा वापर केला आहे. तुम्ही छोटे छोटे कट करून टाकले तरी चालेल. तर 2 चमचे ड्रायफ्रूट्स पावडर ॲड केली आहे. अर्धा चमचा वेलची पूड आणि 2 ते 3 मिनटं हे मिश्रण परत आपण असेच परतून घेणार आहोत. तर या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता आपण मिश्रण काढून घेऊया. इकडे म्हणजे 2 ते 3 मिनटं झाले आहे, परतून झाले आहे. मी मिश्रण काढून घेते. हे मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे. इकडे आपले मिश्रण थंड झाले आहे. आता यामध्येच ॲड करूया 2 चमचे एवढे कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क ॲड करून आपल्याला हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि आता आपण ह्याचे लाडू बनवूया. तुम्ही याचे लाडू किंवा बर्फीही बनवू शकता. डायरेक्टली ट्रेवर टाकून ह्याला सेट करू शकता. आणि या प्रकारेच मी लाडू बनवत आहे. किती इझिली लाडू होत आहे तुम्ही बघू शकता. आता यालाच वरनं थोडेसे डेसिकेटेड कोकोनट लावे. तर अशा प्रकारे मी बाकीचे लाडूही बनवून घेते. तर इकडे आपले लाडू रेडी झाले आहेत. आहे की नाही झटपट होणारी रेसिपी? अगदी 10 मिनटात घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा.